नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। मंगू, या माणसाला झोपेत बडबडण्याची सवय असून देखील हा माणूस निवांत आहे। चंगू, कसं काय? मंगू, कारण त्याच्या प्रेयसीचं नाव जे आहे तेच त्याच्या बायकोचं आहे। बेटी ने अपने ससुराल से अपनी माँ को फ़ोन किया। मम्मी, मेरा उनसे झगड़ा हो गया है, मैं 3-4 महीने के लिए घर आ रही हूँ। अब दिल थाम लीजिए माँ का जवाब सुनने के लिए। माँ बोली, झगड़ा उस कमबख्त ने किया है तो सज़ा उसे मिलनी चाहिए। तू रुक, मैं अभी 5-6 महीने के लिए वहाँ आ जाती हूँ। जर विवाहित पुरुषाचा लास्ट सीन पहाटे 3 वाजता असेल, याचा अर्थ असा आहे की तो झोपला आहे आणि त्याच्या बायकोने व्हॉट्सअप चेक केले आहे। सकाळी फिरायला गेलो असता बरेच दिवस ओळख झालेली मैत्रीण मला म्हणाली, पिक्चरला जायचं का? मी म्हणालो, कोण कोण जायचं? ती म्हणाली, दुसरं कशाला कोण? मी तुझी बायको, तू माझा नवरा, मिळून जाऊ। मराठी व्याकरण उपयोग करून उत्तर द्या। पिक्चर बघण्यासाठी किती जण गेले? एक पोपट रोज सकाळी आपल्या मालकाला उठवण्यासाठी बोलायचा, साहेब उठा, तुमची कामावर जायची वेळ झाली। मालक खूप खुश व्हायचा। मग मालकाची बदली मालवणमध्ये झाली आणि हळूहळू तो पोपट मालवणी भाषा शिकला। आणि एक दिवस पोपट बोलला, मेल्या निजलंस काय कुल्लोवर करान? उठ, कामावर कोण, तुझा बापूस जातलो। आज का ज्ञान, अपने पत्नी से ही प्यार करें, क्योंकि व्हाट्सएप वाली खाना नहीं खिलाएगी। जब भी आपको लगे कि आपका घर छोटा है तो एक बार पोछा लगा के देख लेना, महल लगेगा। एक ट्रक के पीछे लिखा था, छोटा परिवार सुखी परिवार, और सबसे नीचे लिखा था, अब्दुल, जोया, सलमान, जुबैर, सलीम, आयशा, शोएब, वसीम, शहजाद, दिया, मसरूफ के अब्बा की गाड़ी। एक बाई हॉटेलमध्ये एकटीच आली होती। हॉटेल फुल्ल होते। वेटर म्हणाला, अर्धा तास तरी थांबावे लागेल। तिच्याकडे तितका वेळ नव्हता। अनेक जोडपी बसली होती। ही एकटी असल्याने जागा मिळत नव्हती। तिने मोबाईलवर एक नंबर डायल केला आणि मोठ्या आवाजात म्हणाली, अगं, तुझा नवरा कुणा मैत्रिणीबरोबर बसलाय, तूच ये आणि बघ बाई। 5 मिनिटात 10 टेबल रिकामी झाली। मंडळी, पटकन एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा ना। अकबराने बिरबलाला 3 प्रश्न विचारले आणि म्हणाला, 3ही प्रश्नांची उत्तरं एकच आलेले पाहिजे। दूध का उतू जातं? पाणी वाहून का जाते? भाजी का करपते? बिरबलाने उत्तर दिलं, व्हॉट्सअप चालू असतं म्हणून। या जगातील 3 सत्य, सून आणि नारळ कसा निघेल हे आधी सांगणे अवघडच आहे। प्रेम आंधळ असतं, लग्न डोळे उघडतं। आणि 3, 2 जोडपी समोरासमोर येतात तेव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात, तर नवरे एकमेकांच्या बायका बघतात। तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, खूप सारं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका। भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये। धन्यवाद।